वर्ष सरली, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? चला पटापटा गाडी चढून घ्या बरं, पुढे सरका, मला फार बोलायला नका, चला पटापटा. नमस्कार 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 मंडळी, आपण कुठं आलो तुम्ही बघितलं का? आपण आलो बीड लोकसभा मतदारसंघामध्ये. बीड लोकसभा मतदारसंघातली ही वारी तशी पोचली अंबाजोगाईमध्ये आणि अंबाजोगाईमधले हे सगळे कार्यकर्ते महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी या सगळ्याचे कार्यकर्ते आता आपल्या इथे बसलेले आहेत. भाजप महायुतीकडून पंकजा मुंडे, याच्या आधी प्रीतम मुंडे होत्या, बरोबर ना? आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे, बरोबर का? कुणाला विचारू बरं प्रश्न? एवढं कन्फ्युजन झालं ना माझं, कोण कोणाचं आहे कोण कुठला आहे मला काही कळायलाच मार्ग नाही. म्हणजे खरं म्हणजे एखाद्याला एखाद्याच्या विषयी प्रतिक्रिया विचारावी म्हणलं तर तो वेगळाच निघतो. मला सांगा, प्रीतम ताईंनी काही काम केलं का नाही? हो, बीड जिल्ह्यामध्ये जर त्यांच्या कार्यकाळात चांगलं काम झालं असतं तर पक्षानं उमेदवारी नाकारली कशामुळं? पण घरात दिली ना उमेदवारी. हो, पण जो घरात देणं हे चांगलं नाही ना. घरात देणं म्हणजे ही झाकली जाणारी गोष्ट आहे. काय ज्याचं नेतृत्व 5 वर्ष 10 वर्ष बीड जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून पुढे आलं, त्याला आज बाजूला सारावं लागलं. हे पक्षासाठी आत्मचिंतन करणे, याच्यामध्ये सगळं आलं तुमचं म्हणणं आहे. 2009 पासून या जिल्ह्याच्या खासदारकीची चावी हे मुंडे घराण्याकडे आहे. बरोबर. 2009 ते 14 स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब, बरोबर. 2009 ते 14 प्रीतमताई आणि पुन्हा 14 ते 19 प्रीतमताई. पण म्हणावं तेवढा बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही. बीड जिल्ह्याच्या विकासाचा जो महत्वाचा प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, नगर बीड परळी रेल्वे मार्ग, पण 261 किलोमीटर पैकी फक्त 61 किलोमीटरचं काम झालं आहे. त्यामुळे दळणवळणाची साधनं बीड जिल्ह्यामध्ये उपलब्ध नसल्यामुळं त्या ठिकाणी आमच्या मोठा कुठला प्रोजेक्ट आला नाही आणि प्रोजेक्ट कुठला उद्योग मोठा आला न आल्यामुळं आमच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं नाही. त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही असं स्पष्ट माझं मत. बीड जिल्ह्याचा विकास झाला नाही, बीड जिल्हा निव्वळ भकास झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे तात्या? 50 वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जो विकास झाला नव्हता तो अवघ्या 10 वर्षामध्ये प्रीतमताईच्या माध्यमातून विकास झालेला आहे. या बीड जिल्ह्याची जी मागणी होती की नगर बीड परळी हा रेल्वे मार्ग मंजूर झाला. 11 राष्ट्रीय महामार्ग या बीड जिल्ह्यातून ज्याची किंमत 25,000 कोटीपेक्षा जास्त आहे आणि हा बीड जिल्हा देशाच्या दळणवळणाच्या दृष्टीने आलाय आणि म्हणून त्यांच्यावर सर्वसामान्य जनतेचं प्रेम आहे. राहिला प्रश्न, पक्षानं उमेदवारी पंकजाताईला दिली. हे का केलं असं करण्याचं कारण काय की शेवटी पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाचा आदेश चालतो. पण असा आदेश का दिला त्यांनी? जर एवढी कामं केली असतील एखाद्या खासदारांनी तर असा आदेश का दिला? पंकजाताई राष्ट्रीय नेतृत्व आहे आणि त्यांनी लोकसभा लढवावी आणि म्हणून पक्षानं आदेश दिलाय आणि त्या एवढ्या सक्षम आहेत. या बीड जिल्ह्यातील 18 पगड जाती धर्माचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि प्रचंड मताने ते निवडून आल्याशिवाय राहणार नाही. ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून जो ओळखला जातोय, ऊसतोड कामगारासाठी जे काम केले म्हणून जे पेपरवर आहेत ते अजून का ऊसतोडीच्या फडामध्ये आलेले नाहीत. याच्यासाठी महिला खासदार असून महिलांसाठी उपयोग नाही झाला. तुमचं काय म्हणणं आहे? ऐकलं का त्यांनी काय सांगितलं? महिलांसाठी काही उपयोग झालेला नाही सांगतायत त्या. आपण मनसेवाले आहात, वा वा, तुम्ही यांना पाठिंबा दिले नाही. आता राज साहेबांनी सांगून टाकला आपला बिनशर्त. तुम्ही लगे बिनशर्त पाठिंबा नाहीये. राज साहेबांनी काही भारतीय जनता पार्टीकडनं भूमिका मांडलेल्या आहेत, काही मुद्दे मांडलेले. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तरुणांना रोजगार भविष्यामध्ये आपण देताल या उद्देशानं. करेक्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामधले जे गड किल्ले आहेत त्याचं संवर्धन तुम्ही करताल. बरोबर. तिसरी गोष्ट, मराठी भाषेला अभिजात दर्जा देताल. आणि या सर्व गोष्टी बरोबर आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये भारताचा जो कायापालट झालेला आहे 100% झालेला. आम्ही एक नागरिक म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो 100%. आज ज्या रस्त्यावरून आपण चलतोय हे भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेलं आहे. हे शरदचंद्र पवार ज्यावेळेस कारभारी होते महाराष्ट्राचे त्यावेळेस बीड जिल्ह्यावरती त्यांनी जाणीवपूर्वक अन्याय केलेला आहे आणि अजूनही ते अन्याय करण्याचाच प्रयत्न बीड जिल्ह्यावरती करतात. आठवडी बाजारामध्ये ज्या पद्धतीने जनावरांचे वेगवेगळे भाव लावले जातात तसे राज ठाकरे यांनी प्रत्येक आठवड्याला महाराष्ट्राची भूमिका बदललेली आहे. शरद पवार साहेबांच्या काळामध्ये हे जे आता जे भाजपच्या काळामध्ये जे रस्ते झालेले आहेत त्याचा एस्टिमेट शरद पवार साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचा कारभार करत होते त्यावेळेस त्याचा एस्टिमेट झालेला आहे. म्हणजे आधी एस्टिमेट झालं आणि त्याचा कारभार पुन्हा भाजपने केलेला आहे. आणि त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये युवकांना कसल्याही प्रकारचा रोजगार मिळालेला नाही. युवकांना
लोकांना कसल्याही प्रकारचा उद्योग या ठिकाणी मिळाला नाही. शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलाची सुरुवात शरदचंद्र पवार साहेबांनी केली आणि ते आज काय म्हणतायत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजसाहेब भूमिका बदलतायत. महाराष्ट्रात भूमिका बदलायचं वादळ फक्त शरदचंद्र पवार साहेबांनी. वा, तुम्हाला काय सांगायचंय? शरदचंद्र पवार साहेबांवर बोलले, तुम्ही राष्ट्रवादीचं घड्याळाचं चिन्ह घेऊन बसलात, तुम्ही नुकतेच तिकडे गेलेला आहात. तुम्हाला थोडं तरी वाटत असेल ना की असं कसं बोलतात शरदचंद्र पवारांबद्दल? पवार तुम्हाला वाईट साहेब हे वाटतं का यांच्या देशाचे बोलण्याबद्दल? देशाचे नेते आहेत, देशाचे नेते आहेत, लक्षात आलं सिनियर तुमच्या? नेते आहेत, सिनियर नेते आणि आहेत. त्या पद्धतीने सांभाळून त्यांनी जे बोललं काही पाहिजे काम आपण. केलंय हा. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. हा. ती अंबाजोगाईची संस्कृती आहे. क्या बात हा, आहे. ही ऐकलं अंबाजोगाईची का? त्यांनी संस्कृतीबद्दल सांगितलं. धन्यवाद. तुम्ही राजकारणात संस्कृती आणली याबद्दल धन्यवाद पहिल्यांदा. बरं, मला एक सांगा, सुसंस्कृतपणा या शब्दाचा अर्थ काय आहे? हा, रोज वेगळा पक्ष. एक मिनिट इकडे घ्या, इकडे घ्या. बदलणे भारतीय सुसंस्कृतपणा महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी संस्कृती बदलून टाकली. आज इकडे तर उद्या तिकडे जे बजरंगी बाप्पा सोनवणे आज तुतारी कोण लढत आहेत ते 20 दिवसापूर्वी भाजपकडे होते. बजरंग बाप्पा सोनवणे हो भाजपकडे होते. आता इकडे आले तुतारी. त्यांनी तुतारी हातात घेतली. अजित पवारकडे होते. अजित पवारकडे होते. अजित पवार भाजपच्या मांडीवर आहे आणि त्यांची तुतारी आता इथं वाजणार आहे. म्हणजे इथं भाजपचं आणि राष्ट्रवादीचं साठलोट आहे. बर, सुसंस्कृतपणा म्हणजे पक्ष बदल. हे चांगली हे केलेली आहे तुम्ही. समोरचा उमेदवार दोनदा निवडणुकीला उभा राहिला होता. एकदा निवडणुकीतून पडल्यानंतर कुणाच्या साधं लग्नाला किंवा मातीला तरी गेलेला आहे का? आणि ताई साहेब आणि दोन्ही ताई प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात नव्हे तर सर्वांगीण विकासामध्ये त्या उभ्या असतात. मला वाटतं ही जी याची चळवळ आहे आमची. कोणती चळवळ सांगा ना पटकन. बचत गटांची चळवळ. हातावर लिहून आणलं की पटकन आपल्याला. महिलांना पुढे नेण्याचं काम महिला मुलं आणि वृद्ध ह्या सगळ्यांना आत्मकेंद्रित करून प्रत्येकाचा विकास साधण्याचं काम ताईंनी कर. बचत गटाची मोठी चळवळ ताईंनी उभा केली. त्या माध्यमातून स्त्रियांचं सक्षमीकरण करायचं ताईंनी काम. हरकत नाही. या बाबतीमध्ये सांगेल, दुर्दैवानं सांगावं लागतंय की हा जिल्हा सगळ्यात जास्त गर्भपात झालेला जिल्हा म्हणून नावाजलेला आहे. यांच्याच कार्यकाळामध्ये असताना बोलू नये. डॉक्टर सुदाम मुंडेला शिक्षा झाली ते परळीचे आणि गर्भ पिशव्यांचा सगळ्यात जास्त ऑपरेशन जे या जिल्ह्यामध्ये झालंय याला एकमेव कारण काय? हा जिल्हा बेरोजगारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातून अनेक लोकांना पलायन करावं लागतं आणि एवढ्या वर्षामध्ये जिल्ह्यात एकही MIDC कोणतंही उत्पादन करून विकत नाही. हे दुर्दैव आहे. भावनेचं राजकारण विकासावर बोलावं लागतं. ताई मंत्री झाल्यानंतर कन्या जन्माचा जो रेट आहे, बालिका जन्माचा जो रेट आहे तो 911 वरून 1021 पर्यंत ताईंच्या माझी कन्या भाग्यश्री आणि अनेक लेख वाचवा देश वाचवा चळवळीमुळे वर आलेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये एवढा विकास झालेला आहे काय, आज बी कोणत्या बी खेडेपाडी डोंगरात जा तिथं प्रत्येक ठिकाणी तळेत तुम्हाला. आज बी तिथं पाणी, शहरामध्ये पाणी कमी असतं, ग्रामीण भागात पाणी जास्त आहे. पर्यायाने बीड जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांनी ज्ञानदासारख्या बँका मंत्रिमंडळ सगळ्या बँका बुडून त्यांच्या भाजपवाल्याने आपल्या मांडीवर बसल्यामुळं बीड जिल्ह्यातले सगळे उद्योग धंदे भकास झालेले. सगळ्या बँका आपल्या मांडीवर बसवल्या. ताई बोला. गेल्या 10 वर्षापासून मुंडे बहिणींनी आपल्या बीड जिल्ह्यावर राज करत आहेत. पण त्यांनी महिलांसाठी काहीच केलेलं नाही. आजही महिलांच्या हाताला काम नाहीये. आजही महिलांच्या हाताला काम नाहीये. बचत गटाचं काम केलं. कुठं काम दाखवा ना मला. काय काम केलं? ताई माझं काय काम केलं दाखवा आम्हाला. आजही महिलांच्या हाताला काम नाही. मोदी सरकारच्या काळामध्ये 110 रुपये पेट्रोल पार झालंय. ज्या काँग्रेसच्या काळामध्ये 45 रुपये लिटर पेट्रोल होतं. अहो हे बघा, हे किती कन्व्हिन्स झालेत राष्ट्रवादीवाले अच्छे दिन आलेत म्हणून. बरोबर ना, अच्छे दिन आलेले आहेत. मनसेवाले सांगा अच्छे दिन आलेत. 100% अच्छे दिन आलेले आहेत. मला काय म्हणायचं, अच्छे दिन म्हणजे सामान्य माणूस खुश आहे का? भारताचा क्रमांक आनंदी देशामध्ये केवढा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? द्या मला काय हरकत नाही, माझ्याकडे द्या. मी कोणत्याही पक्षाचं नाही, इथे राहिला होता म्हणून लावलाय. तुम्ही आता काय तसा विचार करू नका. अच्छे दिन आले का? बीड जिल्ह्यासाठी नक्कीच आलेले आहेत. कुणासाठी आले? बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य काही लोकांसाठी अच्छे दिन आले. पूर्ण बीड जिल्ह्यासाठी आलेले आहेत. पंकजाताई
पालकमंत्री असताना गेल्या 5 वर्षामध्ये जेव्हा खासदार प्रीतमताई होत्या, जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला निधी आला. अंबेजोगाई मेडिकल कॉलेजची बिल्डिंग त्यांनी बांधली, जिल्हा रुग्णालयाची बिल्डिंग बांधली, 11 पंचायत समितीच्या बिल्डिंग बांधल्या, झेडपीच्या बिल्डिंग बांधली, PMJSY CMJSYच्या माध्यमातून हजारो किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी केले, नॅशनल हायवे जोडले. सर्वसामान्य जनतेसाठी खूप चांगलं काम केलं 5 वर्षात. माजी आमदारांचं काय म्हणणं आहे? सर्वसामान्यांसाठी कुठलंच काम केलं नाही, फक्त गुत्तेदार जगवायचं काम या ठिकाणी खासदारांनी आमदारांनी केलं. गुत्तेदार केले फक्त. एकच रस्ता डबल करायचा, एकाच रस्त्यावर डबल पैसे उचलायचे, हे काम या महायुतीच्या सर्व यांनी केलेलं आहे. ते काय म्हणाले? कॉन्ट्रॅक्टर तुमचे उमेदवार आहेत? आमचे कॉन्ट्रॅक्टर उमेदवार नाहीत. तुम्ही सर्वसामान्य जनतेला विचारा कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, सर्वसामान्य जनतेला विचारा. सर्वसामान्य जनतेला माहिती आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे. तुम्हाला काय वाटतं आजचे दिन आले का? कशाचे आजचे दिन? सगळ्या चोराचं सरकार जमा झालंय हे. कशाचं आजचे दिन? अहो विकास झाला म्हणतात ना, सबका साथ सबका विकास. बीड जिल्हा भकास झालेला आहे. विकास काय झालेला नाही. विकास म्हणजे काय तुमच्या दृष्टीने? विकास म्हणजे या जिल्ह्यामध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सामान्य माणसासाठी जर जगणं सोपं झालं असेल तर विकास झाला. बरोबर? एकदम बरोबर. काय विकास झाला का? सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं ते मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या होणारा जिल्हा बीड जिल्हा आहे. सर्वात जास्त आत्महत्या होणारा. तिकडे बायकांचे प्रश्न पण सांगितले, ऊसतोड कामगारांचे प्रश्न पण. 2014 मध्ये जो आमच्या इथल्या सोयाबीनला भाव होता तो आज पण नाहीये. म्हणजे शेतमालाला भाव नाहीये, पीक विम्याचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणावर शेतकरी अनुदानाचा प्रश्न आहे. आणि हे सगळे असताना म्हणजे सामान्य माणूस कुठलाही सुखी नाहीये. सामान्य माणूस सुखी नाही. PM केअर मधून आमच्या हॉस्पिटलला जे काही व्हेंटिलेटर मिळाले होते त्यातले बहुतांश नादुरुस्त होते, बोगस होते, बंद आहेत ते. अच्छा, म्हणजे नुसतेच विकत घेतले होते. PM व्हेंटिलेटरच्या नावाखाली इलेक्ट्रॉल बॉन्ड एवढाच मोठा घोटाळा PM केअर आहे, तो पण उघडा लोकांच्या पुढे झाला पाहिजे असं आमचं मत आहे. मी काळे साहेबांना सांगू इच्छितो की रेल्वे आलेले आहे बीडच्या शिवारामध्ये. एखाद्या हे रेल्वे चष्टेचा विषय नाही. एका पंतप्रधानाच्या एका मोबाईलवर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीनिमित्त 3000 कोटी रुपये मंजूर केले. 3000 कोटी रुपये मंजूर केले म्हणतात ते. हाँ बोला. पण माइक हातात नका घेऊ. मैं माइक किसी को नहीं दूंगा, मेरा माइक किसी को नहीं दूंगा. गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये भ्रष्टाचार, चोऱ्या माऱ्या या गोष्टीचं वातावरण असल्यामुळं 70 वर्षामध्ये कार्यकर्त्यामध्ये अशाच विषयाची चर्चा होते. पण ज्या निवडणुकीचा आपण चर्चा करतो आहे ती आहे लोकसभेची निवडणूक. आणि सगळ्यात महत्वाची ही म्हणजे आमचे चालक महायुतीला वाटायचं खर्च आले काय. ही लोकसभेची निवडणूक आहे आणि राष्ट्रीय धोरण ठरविणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवाराची गुणवत्ता काय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळामध्ये ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीवर आता आपण अंबेजोगाईमध्ये आला, नक्की सुसंस्कृत उमेदवार असावा, कोणता असावा यावरही भाष्य केलं पाहिजे. बरोबर. यांचे उमेदवार म्हणतायत माझी छाती जर फाडली तर एका बाजूला अजित पवार आणि एका बाजूला धनंजय मुंडे आहेत. हे 20 दिवसाखाली म्हणत होते. अहो आज 20 दिवसाखाली म्हणत असताना हे काय निष्ठावंत कार्यकर्ते ते शरद पवार यांच्यावर अन्याय करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि हा सुसंस्कृतपणा कोणावर अन्याय झाला? हे काय यांच्यावर झाला? तुमच्यावर अन्याय झाला आणि त्यांना उमेदवारी दिली. अन्याय झाला तुमच्यावर? नाही, तसं काही अन्याय वगैरे काही झाला नाही. पक्षाची उमेदवारी मागणं, पक्षाची उमेदवारी मागणं हा माझा अधिकार आहे. परंतु पक्षांनी ज्याला उमेदवारी दिली इलेक्ट्रॉनिक मीटिंग तोच आमचा उमेदवार आहे. बरोबर आहे. त्या गुणवत्तेत बसत होते त्यांच्यावर. आताच नरेंद्र काळे साहेब बोलले होते, त्यांनी स्वतः गुडघ्याला बाशिंग बांधून पूर्ण जिल्हा फिरलाय. बरोबर. आज त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावर अन्याय झाला. दुसरी महत्वाची गोष्ट आता सांगितलं गेलं की अंबाजोगाई सुसंस्कृत शहर आहे. नक्कीच पवार साहेबांचा सन्मान ठेवून सन्मान आणि मान राखणार हे शहर आहे. परंतु महायुतीने त्यांच्या वाट्याला 10 जागा देऊन त्यांचा किती सन्मान केलाय महाविकास आघाडीने हे विचारा आधी. महाविकास आघाडीने पवार साहेबांचा किती सन्मान केला? बोला. माईक हातात घेऊन. ही निवडणूक देशाच्या हितासाठी आहे. हुकुमशाही निवडायचा नाही. आणि सध्या जी परिस्थिती आहे तुम्ही पाहतायत, ईडी, सीबीआय, निवडणूक विभाग यांच्या माध्यमातून बीजेपी ही सर्व छोटे छोटे पक्ष संपविण्याच्या याच्यात आहे. म्हणून जर आता पुन्हा निवडणूक होऊ द्यायची असेल तर मोदीचं शासन पाडणं हे आम्ही सर्वांसाठी सर्व पक्षांनी ठरवलं. निष्ठेचा इथं विचार जर केला गेला तर जे
निष्ठावान होते त्यांना उमेदवारी डावलली गेली आणि एक डमी उमेदवार राष्ट्रवादीनं आयात करून घेतला. मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? जे काही त्यांनी आरक्षण दिलं त्याच्यावर मराठा समाज खुश नाहीये. दोनदा फडणवीसनी फसवं आरक्षण दिलेलं आहे. एकदा 16%, आत्ताचं सुद्धा 10% आरक्षण हे फसवं आरक्षण आहे. त्यामुळे फक्त समाजाला फसवण्याचं काम महाविकास आघाडी आणि महायुती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका भारतीय जनता पार्टी महायुतीनं सर्वांनी घेतलेली. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं, कोर्टात टिकलं नाही. त्याचं कारण उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, त्या काळात त्यांना कोर्टामध्ये आरक्षण टिकवता येत नाही आणि ज्यांना काही करता आलं नाही ते आता आमच्या नावाने बोटा मोडतात. बीड जिल्ह्याची निवडणूक ही जातीवर चालू आहे. बरोबर. शरद पवार साहेबांनी उमेदवार दिलेला आहे, तो मराठा दिलेला आहे. पुरोगामी विचाराची त्यांची म्हणजे विचारसरणी आहे. मग त्यांनी लोकसभेचा उमेदवार एखादा मुस्लिम का दिला नाही हो? एकंदरीत मला एवढं म्हणायचं आहे की ही निवडणूक बीड जिल्ह्याची विकासावर नाही, जातीवर आहे. जातीवर आहे. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे काय? सामान्य माणूस खुश आहे का? सामान्य माणूस खुश आहे का? आनंदी आहे का? शिक्षणाचा खर्च कमी झालाय का? आरोग्याचा खर्च कमी झालाय का? मंडळी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला मिळाली असतील आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा उमेदवार जो आहे तो हे सगळं काम व्यवस्थित करेल, तर तुम्ही जाऊन त्या उमेदवाराला मतदान करा. तुम्हाला जो योग्य वाटेल उमेदवार त्याला मतदान करा. मतदानाचा अधिकार बजावा. मी जातो पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली. बघितलंस का तू? याला म्हणतात सुसंस्कृत लोकसभा मतदारसंघ. माझ्या आवाजाचं काय झालं तुझ्या लक्षात आलं असेल. आता मी जातो माझ्या पुढच्या टप्प्यावर. तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच.